नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण तिकडे डिस्कशन केलं होतं. आजचा जो म्हणजे बुधवारचा जो ट्रेडिंग सेशन असणार आहे तो काहीसा सँडविच ट्रेडिंग सेशन होऊ शकतो, याची पॉसिबिलिटी हाय आहे. म्हणजे एका रेंजमध्ये राहू शकतो, कन्सोलिडेशन मध्ये राहू शकतो. हे का बोललो तुम्ही? आणि मार्केट तशा पद्धतीने रिॲक्ट केलं का? येस, मार्केट कंटिन्युअसली साईडवेज होतं. आता सँडविच सेशन का बोललो तुम्ही? कारण की काल जर बघितलं तर मंगळवार होता, म्हणजे उद्या जर बघितलं तर गुरुवार आहे. आणि आजचा जो ट्रेडिंगचा सेशन होता तो 2 एक्सपायरीच्या मधला ट्रेडिंगचा सेशन होता. कालची एक्सपायरी जर बघितली तर ते देखील सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी होते आणि तिकडनं शार्प मोठा मोमेंटम आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळालेला होता. म्हणजे एक ट्रेंडी डे होता. आज जर बघितलं तर हाय पॉसिबिलिटी होती की एका मोठ्या मोमेंटम नंतर मार्केट कन्सोलिडेशन रेंजमध्ये जातं किंवा एखादा दिवस पॉज घेतं, आणि त्याची हाय पॉसिबिलिटी होती. कारण की उद्या परत एक मोठा दिवस आहे ट्रेडिंगसाठी. उद्या जर बघितलं तर गुरुवार आहे, मंथली एक्सपायरी आहे. निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप आणि फिन निफ्टी, म्हणजे 4 इंडेक्सची उद्या महा एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरी आहे. त्याच्यामुळे उद्या एक इव्हेंटचा दिवस आपण म्हणू शकतो. तर आज मार्केट त्याच्यासाठी थोडंसं कन्सोलिडेशन होण्याची पॉसिबिलिटी हाय होती. आणि तुम्ही जर आत्ता चार्ट बघितला, चार्टवर तुम्हाला बघायला मिळते की निफ्टी क्लिअरली कन्सोलिडेशनमध्ये. चार्टवरती जरी नसं बघितलं, तुम्ही दिवसभराच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघितलं असणार आहे. आणि हे आपण काल क्लिअरली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं की उद्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस हा हायली चान्सेस आहे की एक पॉज घेऊ शकतो, मार्केट एक कन्सोलिडेशन करू शकतं. त्याच्यामुळे आपण हे देखील डिस्कशन केलं होतं की मोठी रिस्क जेवढ्यात कमीत कमी रिस्कवरती काम करा, किंवा मोठी रिस्क नाही घेतली किंवा डे जरी इग्नोर केला तरी तो जास्त आपल्याला बेनिफिट देऊन जाणार आहे, आपलं कॅपिटल सेव्ह होणार आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर तशा पद्धतीनेच मार्केट रिॲक्ट झालेलं आहे. ओके, आय होप कालच्या व्हिडिओचा ॲनालिसिसचा लेवलचा तुम्हाला सर्वांना फायदा झाला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आता उद्या जर बघितलं तर उद्या आत्ताच सांगितलं तुम्हाला की महा एक्सपायरी आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचं ट्राय करणार आहे. OI डाटा देखील बघणार आहे आपण निफ्टीचा. त्याच्यामुळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत बघून झाल्यानंतर किंवा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल नसेल हे मला कसं कळणार आहे? लाईक आणि डिसलाईकमध्ये. त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, आवडत नसेल काही हरकत नाही, डिसलाईक करा. परंतु जे लोक डिसलाईक करत आहेत किंवा ज्यांना व्हिडिओ आवडत नाही ते कारण मात्र नक्की कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ओके, चॅनलवर नवीन असाल, चॅनलवर फर्स्ट टाईम आले असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर एक विनंती आहे, सबस्क्राईब नक्की करा. कारण की या चॅनलवरती आपण इंडेक्सचे ॲनालिसिस करत असतो. त्याच्यामध्ये कशी प्राइस ॲक्शन बनते, काय अपॉर्च्युनिटी मिळू शकते मार्केटमध्ये, हे शिकण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे सबस्क्राईब जर नसेल केलं नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे 2000 लाईक, 500 कमेंट. आय होप या व्हिडिओमध्ये तरी कंप्लीट होईल आणि आपली MG फॅमिली कंप्लीट करेन याची मला माहिती आहे, करणारच आहे. तर अशी मी आशा ठेवतोय. चला सुरू करूया. आणि एका मित्राने आज लाईव्ह मार्केटमध्ये खूप चांगली कमेंट केली होती की आजचं मार्केट म्हणजे बुधवारचं मार्केट जे आहे ते धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. पळत नव्हतं ॲक्च्युली, परंतु ते मित्राची अवस्था तशी झाली होती की ते मार्केट ट्रेडिंग करण्यासाठी नव्हतं आज बेसिकली. सो आय होप तुम्ही देखील अशा काही इंटरेस्टिंग कमेंट करू शकता किंवा मार्केट रिलेटेड देखील कमेंट करू शकता. चला आता क्लिअरली आपण प्राइस ॲक्शन बघणार आहोत, काय होऊ शकतं उद्या ते बघणार आहोत. तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. क्लिअरली आपण डिस्कशन एक बुलिश मोमेंटम बघा. बुलिश जरी जायचं असतं तर मी तुम्हाला सांगितलं सेलिंगचा तर विचारच करू नका, परंतु हां सेटअप झाला होता 5 मिनिटाच्या कॅन्डलचा. 5 मिनिटाची जी म्हणजे 5 मिनिट कॅन्डलस्टिकचं पॅटर्न इकडे सेटअप झालं होतं इनसाईड कॅन्डलचा. इनसाईड कॅन्डलने ब्रेक केला, 40, 50, 55चा डाऊन साईड मोमेंटम दिला या झोनमध्ये. परंतु जर कोणाला रिस्की वाटत असेल तर इग्नोर केला असेल तरी हरकत नाही. डाऊन साईडला जर बघितलं तर आला, जे आपण प्राइस ॲक्शन डिस्कशन ब्रेक केला, फर्स्ट मोमेंटम देऊन गेला. परंतु त्याच्यानंतर बघितलं तर क्लिअरली साईडवेज, म्हणजे काहीही मोमेंटम नाही. त्याच्यामुळे थोडंसं टफ डे म्हणू शकतो आपण. आणि हे आपण डिस्कशन केलेलं होतं, काही याच्यात नवीन नव्हतं.
बरं, आता सगळ्या लेवल मी रिमूव्ह करतोय. 1 तासाचा टाइम फ्रेमवरती जाऊया. आता 2 प्राइस ॲक्शन इकडे बनतात ते. म्हणजे तुम्ही जर ओव्हरऑल एक वर्ण चार्ट बघितला तर तुम्हाला इकडे बघा, इकडे सपोर्ट आहे. हा 1 सेकंड, हा सपोर्ट आहे. या सपोर्टच्या वरती म्हणजे 24,600च्या वरती निफ्टी जोपर्यंत सस्टेन आहे तोपर्यंत ॲग्रेसिव्ह सेलिंगचा व्ह्यू बनत नाही. आणि इकडे जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स आहे 25,000चा. जोपर्यंत याच्या खाली आहे तोपर्यंत ॲग्रेसिव्ह बुलिश देखील बनत नाही. म्हणजे टेक्निकली जर बघितलं तर काय झालं आपल्याला, 25,000 आणि 24,600 ही जी 400 पॉईंटची जी रेंज आहे, जी इकडे पण खूप दिवस कन्सोलिडेशन करत होती, तर त्या रेंजमध्ये आता निफ्टी आहे. सो त्याच्यामुळे इतका मोठं काही मार्केटमध्ये होईल उद्याच्या दिवशी याची शक्यता थोडीशी कमी आहे. मी काय बोलतो, याची शक्यता कमी आहे. झालं वेल इन गुडच आहे, परंतु आत्ता ज्या पद्धतीने प्रायजेक्शन आहे याची शक्यता कमी आहे. ओके, की खूप मोठं काहीतरी 1000 पॉईंटची रॅली झाली, 500 पॉईंटची रॅली झाली, याची शक्यता थोडीशी कमी दिसते. कशावरून? या टेक्निकल ॲनालिसिसवरून, ज्या पद्धतीने ही रेंज क्रिएट झाली. परंतु एक ज्या पद्धतीने ही आत्ता रिसेंटली जी प्रायजेक्शन झालेली आहे, थोडीशी झूम करून दाखवतो. ओके, ज्या पद्धतीने 1 तासाचा टाइम फ्रेम आहे, ज्या पद्धतीने इकडे डाऊन साईड वरती आला, ज्या पद्धतीने ही रेंज इकडे क्रिएट केली, ज्या पद्धतीने आत्ता रिसेंटली 2 दिवसाची प्रायजेक्शन झालेली आहे, त्या 2 दिवसाच्या प्रायजेक्शनवरून थोडंसं आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो, जो की आपल्याला 25,000पर्यंत जाऊन घेऊन जाताना दिसू शकतो. आणि ते पण तुम्हाला सांगितलं की जास्त मोठी रेंज 25,000पर्यंतच आपल्याला बघायला मिळू शकते. याच्यावरती जाण्याचं थोडंसं कठीण आहे मार्केट. ओके, सो आपल्याला काय बघायला मिळते, आजचा जर इंट्राडे हाय ब्रेक होतोय तर आपल्याला काय 24,900 आसपासचा हाय आहे आजचा इंट्राडेचा. तो जर ब्रेक होतो तर एक 100 पॉईंटचे मोमेंटम बघायला मिळू शकते एक्सपायरीच्या दिवशी. बरं, आता हा एक सिनेरो आहे. 2 प्रायजेक्शन मला काय बोललो की आत्ता जर बघितलं तर ही एक प्रायजेक्शन आहे, ही या लेवलपासून पकडली तर ही प्रायजेक्शन थोडीशी बेरीज बघायला मिळते. परंतु फक्त इकडनं पकडली तर ही बुलिश बघायला मिळते. मग तुम्हाला एक असा क्वेश्चन पण की सर मग धरायची कुठली, ही धरायची का ही धरायची? धरायची कशी की प्रायजेक्शन काय बनते ह्या रेंजमध्ये, कुठल्या साईडला रेंज ब्रेक होतीये तिकडचे चान्सेस जास्त वाढतात आहे. आत्ता आपण क्लिअरली याचा न्यूट्रल विचार करतोय, परंतु कुठल्या साईडला लेवल ब्रेक होतीये तिकडे मुवमेंटम येण्याचे चान्सेस जास्त आहे. परंतु आपल्याला ते कशावर बघायचे, आपल्याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये, कारण ते आपण इंट्राडेसाठी डिस्कशन करणार आहोत. परंतु आत्ता जर 2 प्रायजेक्शन बनतात आहे, ही एक अशा पद्धतीने, किंवा इकडनं जर पकडली तुम्ही ही वाली, ही तर एक झाली मोठी टाइम फ्रेम अशी, आणि ही जर पकडली तर ही बनते अशा पद्धतीची. ओके, म्हणजे एक बेरिश प्रायजेक्शन, एक बुलिश प्रायजेक्शन. आता आपल्याला डिसिजन कधी घ्यायचे, ज्यावेळेस काही लेवल ब्रेक होईल डाऊन साईडला, ज्या साईडला, तिकडे आपण डिसिजन घेऊ शकतो की काय बाबा मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी वाढली आहे. त्याच्यासाठी आपल्याला कुठे जायचे, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघा. क्लिअरली आता तुम्हाला इकडे आणखी एक प्रायजेक्शन दिसत असेल या पद्धतीने. ओके, क्लिअरली एक तुम्हाला रेंज बघायला मिळते. काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये हा जो प्रायजेक्शन क्रिएट झालेली आहे, हा जो सेटअप क्रिएट झाला आहे, याचं नाव मला नक्की सांगा. आणि हा कुठल्या साईडला जाण्याची पॉसिबिलिटी हाय असते हे देखील कमेंटमध्ये सांगू शकता. आता खूप सारे लोक नवीन आहेत, त्यांना कळत नाही की सेटअप काय आहे, ही सेटअप ट्रेडिंग काय आहे, ही प्रायजेक्शन काय आहे. त्याच्यासाठी आपण प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंग एक कोर्स क्रिएट केलेला आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिकडे सगळे डिटेल्स आहे, एकदा जाऊन तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला जर इंटरेस्टिंग वाटलं, तुम्हाला जर वाटलं यातनं काहीतरी आपल्याला शिकायला मिळू शकतं, आणि त्याच्यात खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही जॉईन होऊ शकत, इच्छुक असाल तर तुम्ही जॉईन होऊ शकता. तुम्हाला वाटत असेल की नाही हे आपल्या कामाचं नाही किंवा हे आपल्याला शिकायची गरज नाही आहे, तर तुम्ही इग्नोर करू शकता. परंतु चेक नक्की करू शकता. चेक करायला कुठलेही पैसे नाही आहेत. तर त्याची लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी केलेलं आहे त्यांनी एक्सपिरियन्स नक्की शेअर करा. ओके, आणि सगळे डिटेल्स तिकडे दिलेले आहेत. कुठे तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता, कुठे तुम्हाला काय अडचण आली तर विचारू शकता. ओके, आता मी सांगतो, ही जी प्रायजेक्शन आहे ही आहे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. परंतु जोपर्यंत 24,900 म्हणजे याची जी नेकलाईन आहे, जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला मोमेंटम बघायला मिळणार नाही. आता इकडे किती दिवस इन्व्हॉल्व झालेत, काय झाले, याचा काही विचार करू नका. फक्त ही प्रायजेक्शन तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
हां, आता इंट्राडेमध्ये काय लक्षात ठेवायचे ते समजून घ्या आधी. 24,900ची लेवल मार्क केली आहे. आजचा इंट्राडे हाय आहे. आता डाऊन साईडला जर बघाल तर एक इम्पॉर्टंट लेवल बनतीये 24,833ची. पण थोडीशी आपण जर बघितलं तर ही ब्रेकआउट जो होता तो या लेवलला आला होता. तर ही कॅन्डल आज आपण कन्सिडर करणार आहोत सपोर्ट. त्यामुळे जास्त सेफर साईडचा विचार करतोय. ओके, तर हा आपण काय करणार आहोत, ॲज अ नो ट्रेडिंग झोन कन्सिडर करणार आहोत. म्हणजे उद्या जर निफ्टी साईडवेज राहायचं झालं किंवा निफ्टीने जर उद्या नाटक केले तर ह्या झोनमध्ये निफ्टीला खेळू द्या, काय खेळायचं ते. म्हणजे आपला खेळ होण्यापेक्षा इथेच याला खेळू द्या या झोनमध्ये. ओके, आणि जोपर्यंत ह्या झोनमध्ये आहे तोपर्यंत याला कॅप्चर करण्याचा विचार करायचा नाही किंवा याच्यामध्ये हात टाकण्याचा विचार करायचा नाही, हात पोळणार. ओके, सो काय झोन मिळाला आहे आपल्याला, राऊंड लेवल आहे 24,900. डाऊन साईडला जर बघितलं तर सपोर्ट लेवल आहे 24,818. तर या काही लेवल आहेत डाऊन साईडच्या, अप साईडच्या. आणि ही जी रेंज आहे जी आपण रेड बॉक्समध्ये आहे ती काय आपली नो ट्रेडिंग झोन. मी एक कंटिन्युअसली म्हणून वापरत होतो, आता ती वापरायची बंद केली कारण की खूप लोकांना याचं महत्त्व कळलेलं आहे. नो ट्रेडिंग झोन पाळा आणि होणारा पूर्ण तुम्ही करायची. नो ट्रेडिंग झोन पाळा आणि होणारा पूर्ण तुम्ही करा. कोणाकोणाला माहिती ते लक्षात येईल. चला, 24,900 24,818 ही रेंज आपल्याला मिळाली. आता निफ्टी जर ब्रेकआउट करून बुलिश साईडला गेला, म्हणजे निफ्टीने जर 24,900ची जर लेवल ब्रेक केली तर काय काय लेवल ॲक्टिव्ह होतात ते बघून घेऊया. इकडे जर बघितलं तर ही एक लेवल आहे जिकडनं शार्प सेलिंग आली होती. ही सेकंड लेवल आहे आणि एक गॅप फील होऊ शकतो इकडे, तो गॅप आहे हा. ओके, थोडीशी खाली येते, ठीक आहे, हरकत नाही आहे. तर काय लेवल मिळाले ते, बुलिश साईडला जर निफ्टीने लेवल ब्रेक झाल्या निफ्टीच्या, हा स्विंग हा स्विंग हा स्विंग ब्रेक जर ब्रेक झाला तर आपल्याला काय बघायला मिळतं, 24,900ची लेवल ब्रेक होती. तर पहिली लेवल काय बनते, 24,963. 25,000ची लेवल मिळते आणि 25,050ची लेवल मिळते. म्हणजे साधारण एक 150 पॉईंटचा मोमेंटम आपल्याला निफ्टीमध्ये बुलिश साईडला बघायला मिळू शकतो. आता याची एक्सपायरी आहे, तर 150 पॉईंट जरी तुम्हाला मिळाले आणि तुम्ही जर इन द मनीमध्ये जर तुमचा व्ह्यू असेल तर इकडे जवळजवळ 150 पॉईंटचा मोमेंटम तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही फर्स्ट लेवलपर्यंत, सेकंड लेवलपर्यंत, थर्ड लेवलपर्यंत कुठपर्यंत टिकताय हा तुमचा स्किलचा विषय आहे, ॲज अ ट्रेड मॅनेजमेंट करणं किंवा ट्रेलिंग करणं. ओके, तर ते देखील आपण प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंगमध्ये शिकलेलो आहे. सायकोलॉजी, ट्रेड मॅनेजमेंट ह्या गोष्टी तिकडे, ट्रेलिंग कसं करायचं हे देखील आपण तिकडे शिकलेलो आहे. तर 24,963, 25,000 आणि 25,048 या लेवलचा नक्की विचार करू शकता. जर तुमची क्वांटिटी 10 असेल फॉर एक्झाम्पलसाठी सांगतोय, तर इकडनं जर गेलं तर इकडे तुमचं 50% क्वांटिटी लॉक झाली पाहिजे. त्याच्यानंतर उर्वरित इकडे 75% आणि राहिलेले ॲज अ बोनस कन्सिडर करून या लेवलपर्यंत तुम्ही तुमची पूर्ण म्हणजे तुमचा ट्रेड स्क्वेअर ऑफ करू शकता. आता तुम्ही म्हणसान की सर मग इथपर्यंत जर पोचलंच नाही तर बघा, इथून इथपर्यंत मोमेंटम आली, तुमची 50% क्वांटिटी लॉक झाली, लॉट साईज लॉक झाली. ओके, लॉक झाली म्हणजे तुम्ही काढून घेतली, स्क्वेअर ऑफ केली. तर इथनं जर आला तर तुमचा एस-एल ॲज अ कॉस्ट टू कॉस्ट शिफ्ट होईल. ही मोमेंटम जर आली तर तुमचा एस-एल या फर्स्ट लेवलवरती शिफ्ट होईल. इकडे तुमची 75 क्वांटिटी निघेल आणि इकडनं जर डाऊन साईडला आला तर इकडे तुमचा ट्रेलिंग एस-एल द्यावा लागणार. ओके, सो याचा नक्की विचार करा. आता बुलिश साईडचे लेवल तुम्हाला समजल्या असतील अशी आशा धरतोय मी. कोणाचे काही क्वेश्चन असतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता ही जी प्राइस ॲक्शन आहे ही 5 मिनिटाची आपल्याला इकडे बुलिश दिसते. ही जी प्राइस ॲक्शन बुलिश आहे. ओव्हरऑल चार्ट तुम्ही 1 तासाचा टाइम फ्रेमवरती बघितला, कसं होतं, असं होता. जर आता निफ्टीने जर हा सपोर्ट ब्रेक झाला, म्हणजे ही जी लेवल आहे ही जर ब्रेक केली 24,818ची, तर एक नेगेटिव्ह सिनारिओ देखील बघायला मिळू शकतो. आणि त्याचं जिवंत उदाहरण आपण इकडे बघू शकतो. जिवंत उदाहरण म्हणजे की इकडनं ऑलरेडी एकदा याने मोमेंटम दिलेला आहे. म्हणजे काय झालं की ही लेवल जेव्हा ब्रेक होते तेव्हा सेलर येतात ते. आता इकडे बघा, आज आले परंतु या सपोर्टवरती होल्ड झाला, वरती गेला. म्हणजे याचा अर्थ काय, हा एक सपोर्ट आहे इकडे, परंतु आपल्याला पूर्ण एवढी मोठी रेंज फॉलो करायची झाली तर मग ऑपॉर्च्युनिटी खूप कमी राहील. त्याच्यामुळे थोडंसं आपण ॲग्रेसिव्ह इकडे ठेवलेलं आहे
त्याच्यामुळे ही लेवल एक डेंजरस लेवल आहे, त्याचा आपण विचार करणार आहोत आता लेवल मार्क करताना. तर डाऊन साईडला काय लेवल आहे 24,818. पहिली लेवल काय बनते ही छोटीशी आहे, स्कॅल्पिंग आहे परंतु इम्पॉर्टंट आहे. दुसरी लेवल काय बनते ही, तिसरी लेवल काय बनते हा सपोर्ट. बघा इकडे ऑलरेडी इकडे एक चॅनल आहे, डाऊन येऊ द्या, चॅनलवरती एक छोटासा सपोर्ट खाऊ द्या, चॅनल ब्रेक करून डाऊन येऊ द्या, सपोर्टवरती एक छोटासा सपोर्ट खाऊ द्या. ओके, पुल बॅक घेऊ द्या आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होती 24,818ची तर एक निगेटिव्ह सिनर आपल्याला बघायला. मी तुम्हाला आत्ता सांगितलं हा एक सपोर्ट 24,770च्या आसपास. डाऊन साईडला जर बघितलं तर 24,719 सेकंड लेवल आणि थर्ड लेवल आहे 24,665. तर या काही लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळतात. आता निफ्टी असो बँक निफ्टी असो सगळ्या ज्या लेवल आपण इकडे डिस्कशन करतोय त्याचा स्क्रीनशॉट मी टेलिग्रामवरती शेअर करत असतो. त्यामुळे जर तुम्ही टेलिग्रामला जॉईन केलं नसेल त्याची देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा जाऊन नक्की जॉईन करू शकता. म्हणजे जे पण काही मार्केटचे अपडेट असतात किंवा काही गोष्टी असतात मी तिकडे देण्याचा प्रयत्न करत असतो पॉसिबल होईल तेव्हा. ओके, तर नक्की एकदा जॉईन करा. आय होप तुम्हाला निफ्टी कॉल साईड, पुट साईड, नो ट्रेडिंग झोन, प्राईज ॲक्शन, सिनॅरो, त्याच्या मागचं कारण सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील. एकदा फक्त आपण जाऊन आता काय करणार आहे ओआय डाटा बघणार आहे, कारण की उद्या एक्सपायरी आहे. तर एक्सपायरीला थोडंसं आपण ओआय डाटावरती नजर मारूया. क्लोजिंग काय आहे 24,855ची. ओके, म्हणजे 24,850 ॲज अ कन्सिडर करू शकतो ॲट द मनीची. राऊंड लेवल जर बघितली तर हेवी पुट रायटिंग कुठे आहे 24,800, साधारण या लेवलच्या आसपास. किती पुट रायटिंग आहे 1,12,00,000. हेवी कॉल रायटिंग राऊंड लेवलला कुठे आहे या लेवलवरती आहे 24,900. म्हणजे 24,900, 24,800 ही थोडीशी आपण ॲग्रेसिव्ह लेवल ठेवली. ही जर बघितली 100 पॉईंटची रेंज तर इकडे जवळजवळ आपल्याला जे कॉल रायटिंग आहे पुट रायटिंग आहे ती खूप हेवी प्रमाणात बघायला मिळतं. ते तर म्हणजे पॉसिबिलिटी काय आहे की या रेंजमध्ये निफ्टी थोडासा आपल्याला काय करू शकतो कन्सोलिडेशन करताना दिसू शकतो. परंतु जर याने 24,800ची लेवल ब्रेक करून खाली सस्टेन झाला म्हणजे 24,818च्या खाली याला सस्टेन झाला तर हे जे पुट रायटर आहे हे कुठे ना कुठे घाबरतील आणि आपल्याला काय होईल एक डाऊन साईड म्हणजे एक लॉंग अनवाइंडिंग बघायला मिळू शकते. याच्याच उलट जर बघितलं तर 24,900 क्लिअरली आपल्याला एक रेजिस्टन्स दिसतोय, टेक्निकल देखील म्हणजे चार्टवरती देखील आणि डाटामध्ये देखील. ओके, सो या लेवलच्या वरती जर निघतोय तर एकतर पहिली गोष्ट ही जी प्राइस ॲक्शन आहे याचा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळतोय. दुसरी गोष्ट काय हेवी कॉल रायटिंग आहे इकडे, ही कॉल रायटिंग पॅनिकमध्ये येते आणि आपल्याला एक कॉल रायटिंग जेव्हा इकडनं निघून जाईल आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळू शकते. ओके, सो त्याच्यामुळे पॉसिबिलिटी काय आहे 24,900, 24,818. डाटा काय सांगतोय त्याच दोन लेवल सांगतोय. ओके, परंतु जोपर्यंत त्या लेवलच्या बाहेर जात नाही तोपर्यंत हे पुट रायटर आणि हे कॉल रायटर एकदम कम्फर्टेबली प्रीमियम डीकेचा आस्वाद घेणार आहे. सो त्याच्यामुळे त्यांच्या आस्वादामध्ये आपला बळी जायला नको, त्याच्यासाठी आपल्याला हा नो ट्रेडिंग झोन फॉलो करणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही ॲट द मनीचे प्रीमियम बघितले तर 64 आहे आणि 53 आहे. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर 60 आणि 50 110 आणि साधारण हे 4 आणि हे 3 117चं प्रीमियम आहे, म्हणजे 100पेक्षा जास्त प्रीमियम आहे स्ट्रॅडलला. सो थोडेसे प्रीमियम हायर लेवलवरती आहेत आपण असं म्हणू शकतो. जनरलीच्या हिशोबाने जर बघितलं तर 100च्या आसपास प्रीमियम असतात जे थोडेसे लो लेवलला असतात. 117 म्हणजे ओके प्रीमियम आहे. तर ही लेवल किंवा ही लेवल जर ब्रेक झाली तर आपल्याला एक मोठा मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग कॉल साईडची लेवल जर ब्रेक झाली म्हणजे 24,900ची जर लेवल ब्रेक झाली तर त्या साईडला एक मोठा मोमेंटम बघायला मिळू शकतो, किंवा जर डाऊन साईडची लेवल ब्रेक झाली तर डाऊन साईडला बघायला मिळू शकतो. परंतु त्याच्या आतमध्ये रेंजमध्ये नाही, खूप रिस्क आहे. ओके, आय होप तुम्हाला निफ्टीचा व्यवस्थित ॲनालिसिस समजलं असेल. आता इम्पॉर्टंट काय समजण्यासाठी, कारण की उद्याची एक्सपायरी आहे आणि एक्सपायरीमध्ये स्ट्राईक प्राईस सिलेक्शन कसं करायचं हे वारंवार व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. परंतु डिटेल्समध्ये जवळजवळ 1 तासाचा व्हिडिओ आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये इन्क्लूड केलेला आहे प्राइस ॲक्शन सिलेक्शनवरती. ओके, सो इंटरेस्टेड असेल तर नक्की जाऊन पाहू शकता. चला आता
निफ्टीचा ॲनालिसिस झालेला आहे, म्हणजे निफ्टीमध्ये जे लोक ट्रेड करतात ते सोडून जायचं नाही. ओके, पुढे बँक निफ्टी आहे, सेन्सेक्स आहे, मिड कॅप आहे, फिन निफ्टी आहे, खूप इंडेक्स बाकी आहे. आणि तुम्ही त्या इंडेक्समध्ये ट्रेडिंग करताय नाही करताय तो कम्प्लिटली तुमचा प्रश्न आहे. परंतु प्राइस ॲक्शन तिकडे काय शिकायला मिळते हे नक्की बघा. प्राइस ॲक्शन शिकणं इम्पॉर्टंट असतं. ह्या बाहेर साहेबांनी तर जसं तंतोतंत म्हणजे तंतोतंत नो ट्रेडिंग झोन फॉलो केलेला आहे. म्हणजे काय बोलायचं काय, इतकं गुणीबाळ आहे बँक निफ्टी आपल्या लेवलच्या बाबतीत आजच्या दिवशी, की तंतोतंत लेवल फॉलो केलं. वरती गेला रिजेक्शन, खाली आला सपोर्ट, वरती गेला परत रिजेक्शन, खाली आला परत सपोर्ट, म्हणजे तंतोतंत लेवल फॉलो केलं. म्हणजे बक्षीस द्यायला पाहिजे. कशासाठी? लेवल फॉलो करण्यासाठी. का बरं? आपण डिस्कशन केलं त्या लेवल आणि त्या लेवलमध्येच फॉलो झाला. ठीक आहे, हरकत नाही आहे. आता याच्यामध्ये याची पण उद्या मंथली एक्सपायरी आहे. आता याच्यामध्ये काही लेवल चेंज करण्याची गरज वाटते का तुम्हाला? वाटते का? म्हणजे याचा अर्थ लेवल मार्केटने तंतोतंत फॉलो केलेत म्हणजे कुठली लेवल चेंज करण्याची गरज आहे का? बिलकुल पण नाही. याचा अर्थ असा आहे की मला कंटाळा आला तुम्हाला लेवल सांगायला? बिलकुल पण नसतो. ओके, समजून घेत जावा काही गोष्टी. डाऊन साईड मोमेंटम, अपसाईड चॅनल ब्रेक केलं आहे. आता चॅनल जरी ब्रेक केलं असेल तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला कुठलेही लेवल ब्रेक होत असेल तर एक डबल कन्फर्मेशन असेल तर जास्त कॉन्फिडन्स होतं. एखाद्या ते नसतं, सिंगल कन्फर्मेशनवरती देखील व्ह्यू प्लॅन करायला लागतो. पण आता इकडे मल्टिपल टाईम सपोर्ट आहे, त्याच्यामुळे जरी चॅनल इकडे ब्रेक झाला असेल तरी पण हा जर डाऊन साईडला यायचा असेल तर याला एकदा पुलबॅक घेऊन गरजेचं आहे. आणि पुलबॅक घेतल्यानंतर काय लेवल इम्पॉर्टंट आहे? 56,086, जी की कालचीच लेवल आहे. किती रिस्पेक्ट केली बघा लेवलची त्याने, लक्ष्मण रेषा ठेवली स्वतःसाठी त्याने. तर एकदा पुलबॅक घेऊ द्या. पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होतीये तर 56,000, 55,926 आणि 55,843 या लेवल बघायला मिळतात. बुलिश साईडला जर बघितलं तर 1, 2, 3 वेळा रिजेक्शन घेतले 56,300. इकडनं जर बुलिश साईडची लेवल ब्रेक होतीये, ओके, तर एक मोठा मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. 56,400, 56,470 आणि 56,534 या लेवल ओपन होतं ते. जर आता बघाल व्यवस्थित चार्ट, मी थोडासा चार्टला हाईड करतो, सॉरी लेवलला हाईड करतो. जर इकडे जर बघाल तुम्हाला इकडे एक बघायला मिळेल रेंज. हे इम्पॉर्टंट असतं, हे शिकणं इम्पॉर्टंट आहे. ही एक रेंज आहे. जेव्हा इकडनं बँक निफ्टी गेला होता तेव्हा काय झालं होतं? मोठा मोमेंटम देऊन गेला होता. तर ही रेंज कुठे आहे? 56,280, 56,300च्या आसपास. ओके, 56,300. आता कुठे येतो? ही जर बघितली 56,280, 56,300च्या आसपास आहे. बघा तुम्ही इकडे 56,260 येते ही रेंज. 56 म्हणजे लास्ट टाइम कुठनं मोठा ब्रेकआउट दिला होता त्यांनी? 56,300 वरून. बघितलं तुम्ही? आता तुम्हाला मी दाखवलं इकडे, परत एकदा दाखवतो. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती घेऊन जातो. काय दिसतंय तुम्हाला? या लेवलवरनं हा मोठा ब्रेकआउट एकदा आलाय, सस्टेन झाला का खाली? सस्टेन नाही झाला, वरती आला परत आणि त्या लेवलच्या खाली. आता ही जी लेवल आहे ही लेवल इम्पॉर्टंट आहे रेजिस्टन्स, ॲज अ रेजिस्टन्स. बघा इकडे 56,300च्या आसपास. तर ही जेव्हा लेवल ब्रेक होईल तेव्हा एक स्ट्रॉंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. जसा हा मोमेंटम आला होता इथपर्यंत तसा देखील बघायला मिळू शकतो. परंतु आता हे फक्त आपण डिस्कशन काय करतो, लास्ट टाइम जसा मोमेंट आला त्या विषयावरनं, ओके, त्या टेक्निकलवरनं. तर त्याच्या पद्धतीने आपण काही इकडे लेवल मार्क केलेलं आहे. तर काही वेगळं नाही त्याच्यामध्ये, फक्त मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि ही पण तुम्ही जर नीट बघाल, हे पण तुम्ही जर नीट बघाल तर आपण इकडे लेवल मार्क केलेलं कुठल्या लेवलवरनं? 56,300 वरनं. तर बुलिश साईडला जर ब्रेकआउट येतो तर त्याला कन्फर्मेशन चांगलं आहे, रिसेंटली एकदा दिलेलं आहे ब्रेकआउटचं. सो वाट बघा. आणि हा असणार आहे 56,300, 56,86. क्लिअर कट काय आहे? नो ट्रेडिंग झोन. निवांत बसून राहायचं तिथे. टाइम स्पेंड जेवढं करायचं बँक निफ्टीला तेवढं करू द्या. आता उद्या पण याची एक्सपायर आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये देखील प्रायजेक्शनचं किंवा स्ट्राईक प्राईस सिलेक्शन इम्पॉर्टंट असणार आहे. आता जाऊया सेन्सेक्सकडे. सेन्सेक्सची काय उद्या एक्सपायरी नाही आहे, कारण की त्याची कालच झालेली आहे. आता सेन्सेक्स ऑलमोस्ट निफ्टी सारखीच प्रायजेक्शन आहे. ऑब्वियस आहे की याच्यामधले स्टॉक सेम आहे, त्याच्यामुळे प्रायजेक्शन सेम बनते. बरं, लक्षात काय ठेवायची रेंज आपल्याला नो ट्रेडिंग झोनची? 56,400, 56,600, सॉरी 81,400 आणि 81,600.
ही रेंज बनली आहे. ओके, या रेंजमधलं आपण इकडे थोडंसं मार्क करूया म्हणजे तुम्हाला चार्ट समजून येईल लगेच. ओके, तर सिंपल आहे की इकडे देखील प्रायझॅक्शन निफ्टीप्रमाणे सिंपल काय बोलते, मार्केट सिंपल नाही, प्रायझॅक्शन सिंपल नाही, परंतु सिंपल काय बोललो मी, निफ्टीमध्ये आपण सेम ॲनालिसिस केलंय त्याच्या अनुषंगाने मी बोलतो की सिंपल आहे. जसं आपण निफ्टीत बघितलं त्या पद्धतीने सिंपल आहे की इकडे एक प्रायझॅक्शन अशा पद्धतीची झाली, ही देखील एक बुलिश प्रायझॅक्शन आहे. आता इकडे जर बघितलं तर याला ट्रिपल टॉप इकडे क्रिएट केलं आहे, म्हणजे काय, खूप या लेवलवरती रिजेक्शन मिळालेलं आहे 81,600 वरती. हा जर डाऊन साईडला निघतोय तर हा परत एकदा निगेटिव्ह प्रायझॅक्शन क्रिएट करताना दिसेल. मग याच्या काय निगेटिव्ह साईडला लेवल बनतात, ते नेगेटिव्ह साईडला पहिली जी लेवल बनते ती आहे ही ब्रेकआउटची 81,312. आता तुम्ही म्हणून खूप छोटी आहे तर थोडीशी आपण याला या लेवलपासून कन्सिडर करू शकतो काय हरकत नाही. डाऊन साईडला सेकंड लेवल जर बघितली तर ही आहे आणि थर्ड लेवल जर बघितली तर ही आहे. आणखी एक लेवल बनते इकडे, चौथी लेवल मार्क करू शकता. ओके, तर या काय लेवल बनतं ते नोट करून ठेवा. प्रायझॅक्शन आत्ता बुलिश आहे, आत्ता याची शॉर्ट टर्म प्रायझॅक्शन बुलिश आहे, परंतु आपण आधी लेवल बघतोय सेलिंग साईडच्या. मग काय होतं, कधी कधी इकडनंच वरती जातं आणि इथनंच कोणी व्हिडिओ सोडून देतं, बघितलं एवढंच बघतं सेलिंगच्या लेवल, व्हिडिओ सोडून देतात. पुढचा जो पार्ट असतो सेन्सेक्सचा बुलिश साईडचा तो बघत नाही आणि हे जर इकडनंच वरती केलं तर ते कमेंटमधून सांगतात सर तुम्ही तर बुलिश सांगितलं होतं, हे तर खाली पडलं. परंतु कधीही आपण कुठलंही ॲनालिसिस करतो तर आपण दोन्ही साईडचा व्ह्यू लक्षात घेत असतो. दोन्ही साईडचा व्ह्यू का लक्षात घेत असतो की मार्केट, मला काय कुठला ना आणि कुठलाच रती महारथी नाही की त्याला मार्केट समजणार आहे 100% सांगू शकतो की मार्केट वरती जाणार की खालीच जाणार. जरी तुम्हाला मी काय सांगतो, जरी 100% कोणी सांगत असेल तरी, जरी मार्केटनी माझा व्ह्यू 100% फॉलो केला तरी मी तुम्हाला काय सांगत असतो, माझा व्ह्यू 70 ते 80%च मार्केटनी फॉलो केला, योगायोगाने मार्केटनी माझे लेवल फॉलो केले. मी तुम्हाला सांगतो जास्त बढाई करून घ्यायची नसते, कारण की मार्केट सुप्रीम आहे, मार्केट सुपर आहे, मार्केटमध्ये कुणीही 100% ॲक्युरेट प्रिडिक्ट करू शकत नाही, ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. चल, डाऊन साईडच्या लेवल माहिती झालं तुम्हाला, नो ट्रेडिंग झोन माहिती झाला, डाऊन साईडच्या लेवल नोट करून नक्की ठेवा, फ्रेश लेवल आहे ते कालच्या लेवल नाही आहेत. बरं, बुलिश साईडला काय लेवल बघायला मिळतं, ते बुलिश साईडला बघायला मिळतं ते हा स्विंग आहे. सेकंड जर बघितली तर ही एक लेवल आहे, थर्ड बघितली तर ही एक लेवल आहे. तर राऊंड लेवल आहे 82,000, ठीक आहे. या 3 लेवल बनतं ते. म्हणजे इकडे जर बघितलं तर कन्सोलिडेशन करून जर ब्रेकआउट या लेवलच्या वरती 81,600च्या वरती जर सेन्सेक्स निघतोय तर 81,745, 81,865 आणि 81,993. ओके, या लेवल मार्क करून ठेवा, याचा फायदा घेण्याचा ट्राय करा. आता रेग्युलर आपला इतका व्हिडिओ असतो, परंतु आज 2 इंडेक्स एक्स्ट्रा झालेले आहे, त्यामुळे थोडासा व्हिडिओ तुम्हाला बोरिंग वाटू शकतो लांब झाल्यामुळे, परंतु बोरिंग वाटण्याचं काहीच नाही आहे, कारण की आपल्याला शिकण्याशी मतलब आहे, शिकायला मिळते चांगल्या पद्धतीत. व्हेरी गुड. निफ्टी मिड कॅप आहे, निफ्टी मिड कॅपचा चार्ट आहे 5 मिनिट टाईम फ्रेमवर. आत्ता काय प्रायझॅक्शन बनली सगळ्यात आधी समजून घ्या, की इकडनं एक मोठा ब्रेकआउट दिला होता, परत सस्टेन झाला खाली आला. ही जर प्रायझॅक्शन बघितली तर हा एक चॅनल आहे क्रिएट केलेला आहे, मग हा एक सपोर्ट आहे. आता त्याची पॉसिबिलिटी काय आहे की परत चॅनलच्या अप्पर लेवल आहे त्या लेवलला टच करू शकता. ओके, तर आता टच करू शकतो नाही करू शकतो हे कशाने डिसाईड करायचं आपल्याला, की हा जो रेजिस्टन्स आहे हा ब्रेक होतोय का, हे जे 2 रेजिस्टन्स आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे या लेवलपर्यंत जाण्यासाठी, 1300 पर्यंत जाण्यासाठी. परंतु इकडे डाऊन साईडला जर बघितलं तर ही इकडे एक ट्रेंड लाईन आहे अशी चॅनलची, तर ही जर ब्रेक झाली तर लगेच इकडे सेलिंगची अपॉर्च्युनिटी आहे. बुलिश साईडला मात्र आपल्याला थोडेसे लेवल थांबायला लागणार, त्याच्यामुळे थोडंसं इकडे वाट बघायला लागू शकते बुलिश साईडला ब्रेकआउट होण्यासाठी. पण तो लेवल आपण मार्क करू शकतो, ही एक लेवल आहे 1340ची. डाऊन साईडला जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे 1280चा, 12,980चा आणि हा आपला नो ट्रेडिंग झोन आहे. ओके, आता डाऊन साईडच्या काय लेवल बनतात ते, हा सपोर्ट ॲज अ फर्स्ट लेवल, सेकंड सपोर्ट ॲज अ कन्सिडर करायचं सेकंड लेवल, थर्ड सपोर्ट थर्ड लेवल. काय बघितलं आपण इकडे, हा एक सपोर्ट, हा एक सपोर्ट, हा एक सपोर्ट. ओके, काय लेवल बनतं ते 12,980च्या लेवलच्या खाली जर येतोय तो छोटासा टप्पा खाऊ द्याच, 12,945, 12,910 आणि 12,875 या ज्या काही लेवल बनतात ते या काय ट्रेंड लाईनला ब्रेक झाल्यानंतर इकडनं
सेलिंग साईडचे लेवल बनतात, तर याचा नक्की विचार करू शकता. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईड हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक रेजिस्टन्स आहे, इकडे एक आणखी रेजिस्टन्स आहे, म्हणजे थोडंसं प्रेशर आहे बुलिश साईडला मिड कॅपमध्ये. जर बुलिश साईड 13,040ची लेवल जर मिड कॅप काढतोय तर एक पॉझिटिव्ह साईन आपण म्हणू शकतो इकडे. ओके, एक पॉझिटिव्ह साईन आहे मार्केटसाठी. मग काय बनतंय इकडे, व्ह्यू फर्स्ट सेकंड आणि रडत कडत थर्ड. ओके, म्हणजे काय बनला, इकडनं जर कन्सोलिडेशन करून ब्रेक झाली तर फर्स्ट लेवल या लेवलपर्यंत आहे 13,080, 40 पॉईंटचं स्कॅल्पिंग मोमेंटम, 13,100च्या आसपास सेकंड लेवल आणि 13,138 ही लेवल नाहीच जरी आली तरी हरकत नाही. या दोन लेवलसाठी विचार करू शकता, या दोन लेवल फर्स्ट आणि सेकंड. इकडे तुम्हाला आला मोमेंटम, राहिला बुलिशच दिवस तर मग जाऊ शकतो, अन्यथा ते रडत कडत आहे, म्हणजे नाही का एकदम पेट्रोल संपलं आणि तिथपर्यंत जायचंच तर ढकलत जावं लागेल, अशी कंडिशन आहे त्याची. बाकी याचा देखील स्क्रीनशॉट तुम्हाला मी टेलिग्रामवरती देण्याचा ट्राय करेल. 13,040 देण्याचा ट्राय म्हणजे देईलच. कन्सोलिडेशन, नो ट्रेडिंग झोन. ओके, चला फिन निफ्टीकडे जाऊया. फिन निफ्टी चांगला मोमेंटम देऊ शकतो, याची पॉसिबिलिटी हाय आहे. इकडे एक या पद्धतीने एक चॅनल क्रिएट झाले, ट्रेंड लाईन एक क्रिएट झालेली आहे. ओके, लेवल जर बघितलं आपण व्यवस्थितरित्या तर हा एक ट्रेंड लाईन तुम्हाला बघायला मिळते. ही ट्रेंड लाईन ब्रेकआउटवरती एक बुलिश मोमेंटम पॉसिबिलिटी आहे, परंतु डाऊन साईडला जर बघितलं तर खूप झाकझूक मोमेंटम इकडे खूपच, का बोलतात ना, ही रेंज खूपच कन्सोलिडेशनची आहे, त्यामुळे इकडे थोडंसं आपल्याला रेंज मोठी ठेवायला लागते. तर ॲज अ कन्सिडर करू शकता याला नो ट्रेडिंग झोन, कारण की बघा ना खूपच रेंज खराब आहे ही. म्हणजे कालचा ट्रेडिंग सेशन देखील इकडे थोडासा कन्सोलेशनमध्ये, आजचं तर पूर्णच या रेंजमध्ये आणि खूप छोटी रेंज केली. सो जोपर्यंत या रेंजच्या बाहेर पडत नाही ना तोपर्यंत फिन निफ्टीमध्ये विचार करू नका मोठ्या मोमेंटमचा, कन्सोलेशनमध्येच राहायचं ज्याचे चान्सेस आहेत या रेंजमध्ये. हां, ही रेंज जर ब्रेक होती तर आता आपण बुलिश साईडचा विचार करूया, कारण की इकडे ट्रेंड लाईन देखील आहे, तर एक बुलिश मोमेंटम जर आला तर जास्त कम्फर्टेबल राहील ट्रेडिंग करण्याच्या दृष्टीने. बरं, आता काय बघायला मिळते इकडे की फर्स्ट रेजिस्टन्स कुठे आहे, फर्स्ट रेजिस्टन्स आहे या लेवलवरती, जो की आहे 26,818. सेकंड रेजिस्टन्स आपण हा कन्सिडर करू शकतो, थोडासा लगेचच आहे 26,860. आणि थर्ड रेजिस्टन्स या लेवलपर्यंत. तर या काही लेवल आहेत बुलिश साईडला, याचा विचार करा. बघा इकडे कन्सोलिडेशन, एक मोमेंटम, कन्सोलिडेशन, पॉज आणि कंटिन्युएशन, हा बेसिकली नेचर आहे मार्केटचं किंवा प्राइस ॲक्शनचं. मग 26,818, 26,860 आणि 26,900 या काही लेवल बनतात ते ह्या बुलिश साईडला बनतात ते. डाऊन साईडला जर बघितलं तर हा सपोर्ट एक इम्पॉर्टंट आहे, या सपोर्टच्या खाली जर सस्टेन होतोय फिन निफ्टी, सो थोडंसं आपल्याला सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो, परंतु सेलिंग साईडला इतकं याच्यामध्ये चान्सेस थोडेसे स्लो आहेत, कारण की लगेचच्या लगेच सपोर्ट आहे. म्हणजे जर बघितलं तर ही पूर्ण रेंज एक सपोर्टचीच आहे, त्याच्यामुळे लेवल देखील थोडे आपल्याला त्या पद्धतीने छोट्या छोट्या स्कॅल्पिंग पद्धतीने प्लॅन करावं लागतील. म्हणजे बेसिकली बघायला गेलं तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो जो आहे फिन निफ्टीमध्ये तो बुलिश साईडला जास्त कम्फर्टेबल आहे. सेलिंग साईडला हा रडत कडत दमत खमत रांगत एकदम स्लोली मोमेंटम करू शकतो, आणि अशा स्लो मार्केटमध्ये स्लो मोमेंटम करण्याच्या दिवशी, ते पण एक्सपायरी दिवशी, प्रॉफिटचा विषय सोडा, टाइम डिके खूप होते. तो डाऊन साईड पुलबॅक छोटीशी लेवल ब्रेक होती तर 26,600, 26,575, 26,536 या काही लेवल आहेत, या लेवलचा नक्की विचार करू शकतो. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स, निफ्टी मिड कॅप आणि फिन निफ्टी, ह्या सगळ्याच इंडेक्सचा ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. म्हणजे ज्या पण मित्राला कुठलाही इंडेक्सवर जास्त प्रेम असेल त्याचा तो इंडेक्सचा ॲनालिसिस नक्की बघू शकतो. आणि सगळे जर ॲनालिसिस तुम्ही बघितले असेल तर कमेंटमध्ये शेवटी नक्की लिहा महा एक्सपायरी, म्हणजे मला समजेल की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे. ओके, आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काय रिझन असतं, कारण की ज्या पण काही गोष्टी असतात त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करत असतो. जर तुम्हाला प्राइस ॲक्शन थोडंफार शिकायचं आहे ॲनालिसिस व्हिडिओमधनं, तुम्हाला ज्या पण काही गोष्टी नकळत माझ्याकडून निघून जातात ज्या की खूप प्रीमियम असतात, याचा अर्थ असं नाही की मला सांगायचं नसतं, परंतु सिच्युएशन काय आहे त्यानुसार मी तिकडे एक्सप्लेन करत असतो.
सो त्याच्यामुळे आय होप तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.